मित्रा खिडकीच नाही आहे, मी खिडकीसाठी पैसे भरले एक्स्ट्रा. सेट किती वाजले? 11. चला 11 वाजलेले आहेत आणि येस बॅक टू अमेरिका. आणि एअरपोर्टला आलेले आहेत. एक बॅग ॲडिशनल झालेली आहे प्लस. आणि सो फार सो गुड. फिलिंग स्लिपी, फिलिंग टायर्ड. थोड्याच वेळात आता आतमध्ये जाईन मी आणि गेट नंबर 4-5 पासून समोर एतिहाडचा काउंटर आहे. 4:40 AM ची फ्लाईट आहे एतिहाड एअरवेज. मुंबई टू अबुधाबी, अबुधाबी टू वॉशिंग्टन IAD एअरपोर्ट. प्रिटी मच एव्हरीथिंग इज ऑन टाईम. ऑनलाईन चेक इन झालेलं आहे, सगळं करून झालेलं आहे. फक्त आता बोर्डिंग पास घ्यायचे आतमध्ये प्रिंटआउट करून आणि आय एम ऑल सेट टू गो बॅक टू USA. बाई बॅगेज ड्रॉपला काही गर्दी नाही, डायरेक्ट काउंटरला. क्लास. फायनली इमिग्रेशन झालेलं आहे आणि डायरेक्ट आता घुसतो आहे या एरियामध्ये. डायरेक्ट इमिग्रेशन नंतर डायरेक्ट दारू पिऊन बसायचं, मजा करायची, एन्जॉय करायचं. किती वाजलेत? 1:45च्या आत. सिक्युरिटी, ड्युटी फ्री, सगळं काय ते इमिग्रेशन सगळं झालेलं आहे. आणि आता सध्या चाललो आहे जरा एअरपोर्ट भटकंती करायला. हे बघा इकडे संडास आहे, ज्यांना हलकं व्हायचं असेल तिकडे जाऊ शकता. स्टारबक्समध्ये आलो आहे आणि हा क्रोझॉ घेतला आहे, हा वाला प्रशांत, ऑर एल्स यू कॅन से खारी. आणि हा आपला कोर्टॅडो घेतला आहे. आणि इकडे आपलं चहाच्या कपात दिलं आहे कोर्टॅडो. द बेस्ट बाप बनवलं आहे. हा तर मुंबई एअरपोर्टला हा सगळा सेक्शन केल्यानंतर इकडे मध्ये येतं फूड कोर्ट. फूड कोर्टमध्ये तुम्ही बघू शकता इकडे काय काय सबवे नी नाश्ता, प्युअर व्हेज, सगळं आहे. म्हणजे खाण्यापासून ते पिण्यापर्यंत सगळी सोय फूड कोर्टनी करून ठेवलेली आहे. पहिलं मुंबई ड्युटी फ्री होतं, आता ऑस्प्री ड्युटी फ्री असं काय त्याचं नाव लिहिलेलं आहे. खायला प्यायला तोड आहे. आणि आता मी जातो आहे माझ्या गेटला, गेट नंबर 73. A380 is the world's largest passenger carrying aircraft. हे इथे उभं येते आणि हे एमिरेट्सचं आहे. अशा भरपूर कंपनीजचं A380 आहे. मी बसलो आहे A380मध्ये. त्याला एअरबॉर्न व्हायला खूप वेळ लागतो आणि काय फ्लाईट आहेत, जबरदस्त. म्हणजे टेक्नॉलॉजीचं मास्टरपीस आहे ते. मोर दॅन 500 पॅसेंजर. 12 डब्यांची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येत आहे. हे आहे आजचं आपलं बेबी जो आपल्याला नेणार आहे अबुधाबीला, एतिहाड एअरवेज. लेट्स बोर्ड द प्लेन. आता हा आयकॉनिक कार्पेट, सी यू सून.
फायनली बोर्डिंग झालेली आहे. ऑन टाईम बोर्डिंग झालेली आहे. आता वाजलेत 4:05. 4:40 फ्लाईट टेक ऑफ टाईम आहे. सो फार सो गुड. खूप झोप आलेली आहे. डोळे असे सुकलेत लिटरली. पण वन गुड थिंग विंडो सीट मिळालेली आहे आणि बस सो फार सो गुड. आता फ्लाईट टेक ऑफ झाल्यानंतर बघीन काय देतात आहे खायला प्यायला. We can do better. We could be chasing dreams. We know what's right and we know how it feels. Yeah, we can do better. We can make a change for real. Yeah, we can do a lot better. We can be facing fears. We know what's up and we know how to get there. Yeah, we can be stars. We can be the best. Just put us to the test and we'll show the world there's another way. If we just try a little every day. It is never a bye-bye. It's always भेटूया लवकरच. तर मुंबई भेटूया लवकरच. We understand right down to the soul that we can do better. We can have a heart of gold. So let's step it up. We could be making moves. We know what time it is and we know just what to do. Yeah, we could be on top. And you know it's true. If we just give ourselves a chance, we can show the world everything's gonna be okay. We just got to try a little every day. We can make it better. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, झयद इंटरनॅशनल एअरपोर्ट अबू धाबीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. हा एअरपोर्ट कमी आणि मॉल जास्त वाटतोय. 3 hours later. चहा आणि समोसा घेतलेला आहे. भाई का दिवशी नरम नरम आहे. आणि 8:44 झालेत. जामच ऊन येते रे. जाऊ दे. आणि थोड्याच वेळात बोर्डिंग स्टार्ट होईल. समोसा मिळाला आहे, चहा मिळाला आहे. काय हवं अजून. आणि झोप अजिबात झालेली नाही आहे. आता पहिला आहे समोसा आणि एस्प्रेसो घेऊन आपण आपला करू. गुड. वॉशिंग्टनसाठी बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे आणि वाजलेत 9:20-22 काहीतरी मिनटं झालेत आणि हळूहळू बोर्डिंग स्टार्ट झाले. जास्त काय रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की ते US कस्टम्स झालं, सगळं इमिग्रेशन झालं, ते सगळं करून फोन आतमध्येच होता. पटापट कॉफी प्यायली, समोसा खाल्ला, जरा कार्यक्रम करून आलो. इफ यू नो यू नो. आणि आता फ्लाईट बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे अँड ही असणार आहे 14 hours 50 minutesची फ्लाईट. 14 तास 50 मिनटं. बस अजून काय. आता फ्लाईटमध्ये बसेन, जे अपडेट्स असतील 14 hours ते देत जाईन आणि आता पटापट जाऊया US ला. आपली मुंबई लोकलची पद्धत, आपल्याला बदलापूर फास्ट पकडायची आहे वाया वॉशिंग्टन. आणि ही फ्लाईट कंप्लीट डेलाईटमध्ये असणार आहे. 12 seconds later. सीट नंबर 42 घेतली आणि बाजूला विंडो सीटच नाही. मित्रा खिडकीच नाही आहे. मी खिडकीसाठी पैसे भरले एक्स्ट्रा. खिडकी कुठे गेली.
एनिवेज आता झोपायचं आहे. खिडकी असेल नसेल आय डोंट केअर. तर ते लहान मुलांना देतात नाही का, तर ती एअर होस्टेस फिरत होती. तिला म्हटलं मला पण एक दे. तर तिला खरं वाटलं, मी मस्तीमध्ये बोललो. त्यांनी मला ही बॅटमॅनची बॅग दिली. इतकी भारी आहे ना, केवढीशी आहे ती, माझ्या हाताएवढी बॅग आहे. पण बचपना जाना नहीं चाहिए हे सिद्ध होतं. आणि सुपरमॅन पण होता, बॅटमॅन पण होता. बट आय डोंट नो समहाव असं बॅटमॅन असं म्हणतात ना, ब्लॅक थीम आणि भारी वाटलं. तर ओपन करून बघतो त्याच्यात काय आहे. अच्छा आहे कलर पेन्सिल आणि याच्यामध्ये काय आहे, कलरिंग बुक आहे वाटते. काय भारी आहे यार, म्हणजे टाईमपास करायला काहीतरी मिळालं. खिडकी नाही तर ॲटलिस्ट हे तरी करत बसेन. आय एम हॅपी फॉर दिस. ची फ्लाईट 10:31ला टेकऑफ झाली आहे. अप्रॉक्सिमेट 1 तासाचा डिले आहे फ्लाईटमध्ये. आता टाईम टू वॉशिंग्टन 14 तास 9 मिनटं दाखवतं फ्लाईट टायमिंग. आणि आता वॉशिंग्टनला वाजलेत रात्रीचे म्हणजे पहाटेचे 1:30. आता काय आपलं ते तिकडून कुठले कनेक्शन फ्लाईट नाही आहे. Day 2. हॅरी पॉटर बघता बघता अर्धा तास राहिला आहे लँडिंगसाठी. आणि मी फक्त व्हिडिओज शूट केले आणि मी ऑडिओ काही रेकॉर्ड नाही केला. सगळं आठवून दिलेलं. अँड आय वॉज ट्राईंग टू रेस्ट, कारण की आता दुपारचे 3 वाजता मी लँड होणार आहे, 3:30 टू बी प्रिसाईज. तर मला इकडनं वॉशिंग्टनवरनं परत रोहनोक जायचं आहे ड्राईव्ह करत. 4 तास ड्रायव्हिंग आहे. तर मग म्हटलं आता रेस्ट करून घेऊ, कारण की परत नंतर मग ड्रायव्हिंग आहेच पुढे. सो फार फ्लाईट वॉज 1 नंबर. खाणं पिणं पोट भरून दिलेलं, एवढं की दिलं की ते संपलं पण नाही असं दिलेलं. पण फ्लाईट वॉज द बेस्ट. थोड्या वेळ मागे एअर होस्टेससोबत चिल पण केलं, गप्पा मारल्या. अँड फॉर्च्युनेटली ती इंडियन होती, पंजाबी होती, कौर. मी नाव डिस्क्लोज नाही करणार ऑब्वियसली, पण इट वॉज नाईस. एतिहाडचा स्टाफ बाप आहे आणि खूप फ्रेंडली आहे बोलायला. तर डायरेक्ट लँड करूया आणि भेटूया वॉशिंग्टन डलस इंटरनॅशनल एअरपोर्ट. And maybe you just need to love me less. वेलकम टू युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. वाव, फिलिंग सुपर एक्सायटेड. बाहेर मायनस तापमान आहे. आता ह्या कपड्यात मायनस जाणं म्हणजे सगळ्या बॅगा आतमध्ये मावलेल्या आहेत प्रॉपर. जीप कंपास. संध्याकाळचे वाजलेत, किती वाजलेत, 5:14 आणि आय एम ऑल सेट टू गो टू रोहनोक. पण त्याच्या आधी मी चाललो आहे पटेल ब्रदर्सला शॉपिंग करायला. जसं जाताना केलेलं
खाऊन गेलेलो इंडियाला तसंच आता परत बॅक, पण पटेलमधनं जरा दूध वगैरे भाजीपाला जरा घेऊन जाऊ अँड देन आत बसतो बाबा. 4 डिग्री आहे बाहेर. आय एम ऑल सेट टू गो टू पटेल अँड देन रोहनोक. सी यू होम. स्वामींचं नाव घेता परत आपण आलो आहे आपल्या कर्मभूमीमध्ये अमेरिकेत. आणि माझे ओठ असे कडक झालेत ना थंडीमुळे. लेट्स गो बॅक. श्री स्वामी समर्थ. चला.